नमस्कार सर्वांना, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण घेणार आहोत 18वा तलाठी सराव पेपर, जो की खूपच महत्त्वाचा आहे। यामध्ये आपण संभाव्य प्रश्नांचा समावेश केलेला आहोत। यामध्ये करंट अफेअर्ससुद्धा ॲड केलेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजेच येणाऱ्या तलाठी परीक्षेमध्ये तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल। ही सराव पेपर चालू करण्या अगोदर जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर या चॅनल अगोदर सबस्क्राईब करायचं आहे व बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। तर आजचा सराव पेपर चालू करू आपण पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न असा आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेने टिंब पेमेंट्स बँकेला शेड्यूल बँकेचा दर्जा दिला आहे। तर भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या बँकेला शेड्यूल बँकेचा दर्जा दिला आहे? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील, एअरटेल। भारतीय रिझर्व्ह बँकेने एअरटेल या पेमेंट्स बँकेला शेड्यूल बँकेचा दर्जा दिला आहे। पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अलीकडेच टिंब या देशाला बिटकॉईनला दिलेला कायदेशीर दर्जा काढून टाकण्यास सांगितला आहे। आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच काय? IMF ने अलीकडेच टिंब या देशाला बिटकॉईनला दिलेला कायदेशीर दर्जा काढून टाकण्यास सांगितले आहे। तर कोणत्या देशाला असं सांगितले आहे? उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील, एल साल्वाडोर या देशाला सांगितले आहे। पुढचा प्रश्न, 2021 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जगातील मध्यवर्ती बँकेमध्ये कितवी सोन्याची मोठी खरेदीदार ठरली आहे? तर यासाठी उत्तर येणार आहे तुमचं पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील, दुसरी मोठी सोन्याची खरेदीदार ठरली आहे। पुढचा प्रश्न, भ्रष्टाचार आकलन निर्देशांक 2022 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? भ्रष्टाचार आकलन निर्देशांक 2022 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील, 85वा क्रमांक आहे। पुढचा प्रश्न, बुडापेस्ट ही खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे? बुडापेस्ट ही एक राजधानी आहे, तर ती कोणत्या देशाची हे आपल्याला सांगायचे। उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील, हंगेरी या देशाची राजधानी बुडापेस्ट आहे। पुढचा प्रश्न आहे, गोलमेज परिषदेच्या वेळी भारताचे व्हॉइसरॉय कोण होते? गोलमेज परिषदेच्या वेळी पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताचे व्हॉइसरॉय कोण होते? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील, लॉर्ड आयर्विन हे होते। पुढचा प्रश्न, कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला? तर काल हा प्रश्न मी दिला होता ऑडियन्स पोलमध्ये, कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला? बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर आलेलं आहे। तर यासाठी उत्तर होतं पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य होतं, 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला गेला। पुढचा प्रश्न, राज्य पुनर्रचना आयोग 1953 चे अध्यक्ष कोण होते? 1953ला जो राज्य पुनर्रचना आयोग होता तर त्याचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, फजल अली हे त्याचे अध्यक्ष होते। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस यंत्रणेत कोणते मासिक प्रकाशित करण्यात येते? महाराष्ट्र पोलीस यंत्रणेत कोणते मासिक प्रकाशित करण्यात येते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील, दक्षता हे मासिक प्रकाशित करण्यात येते। पुढचा प्रश्न, मीराबाई चानू टिंब खेळाशी संबंधित आहेत। मीराबाई चानू या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, वेट लिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहेत। पुढचा प्रश्न, एका वस्तूची खरेदी किंमत 50 रुपये व विक्री किंमत आहे 30 रुपये, तर व्यवहारातील शेकडा तोटाचे प्रमाण किती? एका वस्तूची खरेदी किंमत किती आहे? 50 रुपये आणि त्याचीच विक्री किंमत आहे 30 रुपये, तर या व्यवहारामध्ये शेकडा तोटा किती झाला? तर यासाठी उत्तर येणार आहे, पहिलं अगोदर तुम्हाला सॉल्व करायचं आहे, उत्तर मी सांगतोय सध्या। उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील, 40% तोटा झाला। पुढचा प्रश्न, बेरीज आहे 10.5 अधिक 1.05 अधिक 105, तर यासाठी उत्तर येणार आहे तुमचं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील, 116.55। पुढचा प्रश्न, एका गावात 15,000 लोकसंख्येपैकी 1/5 स्त्रिया 3/5 पुरुष असून उर्वरित बालके आहेत, तर बालकांची संख्या किती? बालकांची संख्या काढायची आहे, तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील, 3000 ही बालकांची संख्या आहे। पुढचा प्रश्न, विकास संस्थेत मुला मुलींचे प्रमाण 8:5 असे आहे, जर मुलींची संख्या 160 असेल तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती? तर मित्रांनो, तुम्हाला लास्टचा प्रश्न तर देणार नाही सोडवला, पण हा प्रश्न तुम्हाला सोडून मला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे। 14वा प्रश्न खास करून तुमच्यासाठी काय? पुन्हा प्रश्न आहे, विकास संस्थेत मुला मुलींचे प्रमाण 8:5 असे आहे,
जर मुलींची संख्या 160 असेल तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती? हा प्रश्न दिलेला आहे. उत्तर या पर्यायामध्येच दडलेलं आहे. तर तुम्हाला कमेंट करून मला उत्तर द्यायचं आहे. पुढचा प्रश्न पाहू. बेरीज करा. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. 8 × 4. पुढचा प्रश्न. फाइंड आउट द रॉंग नाउन ॲडजेक्टिव्ह पेअर फ्रॉम द फॉलोइंग. तर इथे 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी कोणती जोडी ही चुकीची आहे जे नाउन आणि ॲडजेक्टिव्हची आहे? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 ब्रेव ब्रेविटी ही जोडी चुकीची आहे. पुढचा प्रश्न. सिलेक्ट द करेक्ट मिनिंग ऑफ गिव्ह अप फ्रॉम दोज गिवन बिलो. खाली पर्याय दिलेले त्या पर्यायामधून आपल्याला गिव्ह अपचा अर्थ शोधायचा आहे. गिव्ह अप म्हणजे काय? गिव्ह अप म्हणजेच काय? सोडून देणे. याला आपण काय म्हणू शकतो? अबॅन्डन. अबॅन्डन म्हणजे सुद्धा सोडून देणे. पुढचा प्रश्न. न्यूजपेपर द न्यूजपेपर रॉंगली द स्टेटमेंट टू द होम मिनिस्टर. करेक्ट वर्ड टू बी फिल्ड इन द ब्लँक एज. तर यासाठी पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 ॲट्रिब्युटेड. द न्यूजपेपर रॉंगली ॲट्रिब्युटेड द स्टेटमेंट टू द होम मिनिस्टर. पुढचा प्रश्न. सिलेक्ट द करेक्ट अँटोनिम ऑफ प्राईड. प्राईड या शब्दाला आपल्याला अँटोनिम शोधायचा आहे. अपोजिट वर्ड विरुद्धार्थी शब्द. तर काय येतं? ह्युमिलिटी हा विरुद्धार्थी शब्द आहे. ह्युमिलिटी. पुढचा प्रश्न. आय कॅन नॉट द नेक्स्ट वर्ड ही हॅज रिटन इट सो बॅडली फिल इन द ब्लँक. प्रश्न काय दिला आहे? आय कॅन नॉट द नेक्स्ट वर्ड ही हॅज रिटन इट सो बॅडली फिल इन द ब्लँक. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहिल्याचं मेक आउट. मेक आउट म्हणजेच काय? ॲडजस्ट करणे किंवा मॅनेज करणे. तर यानं इथं काय म्हटलं? आय कॅनॉट मेक आउट द नेक्स्ट वर्ड ही हॅज रिटन इट सो बॅडली. पुढचा प्रश्न. विच वन ऑफ द फॉलोइंग पेअर्स गिव्स द 2 मिनिंग ऑफ द वर्ड सबमिट. सबमिट या शब्दाचा 2 अर्थ सांगणारा कोणता पर्याय आहे? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 टू कन्सिडर अँड टू अर्ज. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट ॲडवर्ब टू फिल इन द ब्लँक्स. ही हॅज बीन रीडिंग 2010. आपल्याला ॲडवर्ब टाकायचं याच्यामध्ये. तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 सिन्स. ही हॅज बीन रीडिंग सिन्स 2010. पुढचा प्रश्न. सिलेक्ट द करेक्ट स्पेलिंग फ्रॉम अमॉंगस्ट द अल्टरनेटिव्ज. तर इथं ना एटिमॉलॉजिस्ट या शब्दाचे 4 स्पेलिंग दिलेले आहेत. तर यापैकी कोणती स्पेलिंग बरोबर आहे? उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील. एटिमॉलॉजिस्ट ETYMOLOGIST ही स्पेलिंग अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न. देर इज अ वर्ड स्पेल्ड इन 4 डिफरंट वेज. आउट ऑफ देम ओनली वन इज करेक्ट. विच वन इज करेक्ट? तर हे सुद्धा सेमच प्रश्न आहे. स्पेलिंगच आपल्याला शोधायचे बरोबर असलेला. पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. एनमिटी ENMITY याची स्पेलिंग बरोबर आहे. पुढचा प्रश्न. दॅट विच इज लायकली टू हॅपन इन द फ्युचर. दॅट विच इज लायकली टू हॅपन इन द फ्युचर. तर याला एक शब्द सांगायचा आपल्याला. काय येतं? अँटिसिपेटेड. पुढचा प्रश्न. क्रोकोडाईल टिअर्स मीन्स व्हॉट. क्रोकोडाईल टिअर्स मगरमच्छ असू त्यालाच काय म्हणतो आपण? फॉल्स टिअर्स. पुढचा प्रश्न. चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड स्ट्रेंज. स्ट्रेंज या शब्दासाठी आपल्याला अँटोनिम शोधायचा आहे. विरुद्धार्थी शब्द. स्ट्रेंज म्हणजेच काय? अनोळखी, विचित्र, अनोळखी. तर यासाठी आपल्याला ऑपोजिट काय वापरू शकतो आपण याला? फॅमिलियर. पुढचा प्रश्न. मुले विटी दांडू जोशात खेळत होती. अधोरेखित शब्दाचा समास ओळखा. तर अधोरेखित शब्द आहे विटी दांडू. तर या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 द्वंद्व समास. पुढचा प्रश्न. संधी करा कवी अधिक ईश्वर. याची संधी काय होती? कवी अधिक ईश्वरची. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 1 कवीश्वर. कवीश्वर. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता शब्द हा अनेक वचन आहे? कोणता शब्द हा अनेक वचन आहे? अश्रू हा शब्द अनेक वचनी आहे. पुढचा प्रश्न. ज्याच्याविषयी वक्ता बोलतो त्यास काय म्हणतात? वक्ता ज्याच्याविषयी बोलतो त्यास काय म्हणतात? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. उद्देश असं म्हटलं जातं. तर मित्रांनो आज आपण पाहिलेला आहोत 18वा तलाठी सराव पेपर जो की खूपच महत्त्वाचा आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील सराव पेपरसोबत. धन्यवाद.